प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो. काल आपण देवाच्या उपस्थितीबद्दल पाहिलं. आज पुन्हा एकदा प्रियांनो काही वेळ आपण देवाच्या उपस्थितीबद्दल मनन करूया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आनंदित आहात कारण देवाचा हात तुमच्यावर आहे. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे प्रियांनो. तो आम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रियांनो की ज्यावेळेस पलिस्टी लोकांनी कोश घेऊन गेले इस्रायलमधून, त्यावेळेस बायबल सांगतं प्रियांनो एलीने ते शब्द ऐकले. एली याजकाने तर तो मरण पावला. त्याच्या सुनेला प्रियांनो दिवस गेले होते आणि तिला मुलगा झाला आणि तिने त्या बालकाचं नाव 1 शमूएल 4 अध्याय आणि 21 वचनामध्ये असं लिहिले. तिने त्या बालकाचे नाव इखाबोद म्हणजे गौरव निघून गेले. इखाबोद गौरव निघून गेले. माय गॉड. हालेलुया. बऱ्याच वेळा जेव्हा देवाची उपस्थिती निघून जाते तेव्हा इखाबोद एक शुष्क जीवन, एक हारलेलं जीवन, आनंद नाही. हालेलुया. कारण इखाबोद वैभव नाहीसे झाले, गौरव निघून गेले. म्हणून माझ्या प्रियांनो स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे की माझ्यामध्ये देवाची उपस्थिती आहे का. हालेलुया. उपस्थिती निघून गेली. काल आम्ही सर्व गोष्टी पाहिले की अशुद्धतेमुळे देवाच्या विरुद्ध आम्ही जेव्हा पाप करतो त्यावेळेस परमेश्वर आपलं मुख लपवतो. त्यामुळे इकाबोध हालेलुया महिमा चली गई. हालेलुया. म्हणून आज परीक्षण करण्याची गरज आहे की देवाची उपस्थिती माझ्यामध्ये आहे का. हालेलुया. बायबल सांगतं प्रियांनो यहोशुवाचं पुस्तक याचा 1 अध्याय या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनो की यहोशुवा जेव्हा परमेश्वर म्हटला की आता मोशे तर मरण पावलेला, आता तुला इस्रायल लोकांना घेऊन पुढे जायचं, तो घाबरला होता. कारण त्याच्या मनात विचार येत होते की जे इस्रायल लोक मोशेचं ऐकत नव्हते, मोशेच्या विरुद्ध बंड करत होते, या इस्रायल लोकांना मी कसं काय घेऊन जाऊ. तेव्हाच परमेश्वराची वाणी आली, खंबीर हो, हिम्मत बांध, भिवू नको, घाबरू नको. यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय 9 वचन, तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. म्हणजे थोडक्यामध्ये माझी उपस्थिती कायम तुझ्या बरोबर असेल. जिथं तू जाशील माझी उपस्थिती तुझ्या बरोबर असेल. माय गॉड. हालेलुया. आणि ह्या शब्दामुळे प्रियांनो यहोशुवामध्ये धैर्य आलं की माझ्या बरोबर देवाची उपस्थिती आहे, त्यामुळे मला विजय मिळेल, त्यामुळे मी जिथं जाईल मला यश मिळेल. आणि त्या शब्दामुळे तो इस्रायल लोकांना घेऊन पुढे चालला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जेव्हा देवाची उपस्थिती येते आनंद येतो, उपस्थिती येते धैर्य येतं. एक आम्हाला वाटतं की यस मी ते करू शकतो का, कारण देवाची उपस्थिती माझ्याबरोबर. पण इखाबोध महिमा चली गई. इखाबोध देवाची उपस्थिती निघून गेली. हे आमच्यासाठी घातक आहे. हालेलुया. पण देवाची उपस्थिती माझ्या बरोबर आहे, ते माझ्यासाठी आशीर्वादाचं आहे. हालेलुया. बायबलमध्ये प्रियांनो बाराक नावाचा प्रियांनो व्यक्ती आहे आणि त्याला संदेष्टी भविष्यवक्ता दबोरा त्याला म्हणत आहे की परमेश्वर तुला आज्ञा करत आहे की 10,000 लोक घेऊन तू युद्धाला जा. आणि सेनापती सिसरा, याबीनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे येईल, तेव्हा काय कर, ते सर्व तुझ्या हाती दिलेलं आहे, त्यामुळे तू 10,000 लोक घेऊन जा. पण हा बाराक म्हणत आहे की भविष्यवक्ता दबोरा की परमेश्वर मला म्हणत आहे जा, पण तू येत असेल तर मी पुढे जाईल, नाही तर मी जाणार नाही. हालेलुया. प्रियांनो या व्यक्तीला कोण पाहिजे, मनुष्य पाहिजे. हालेलुया. तो म्हणत आहे तू येत असेल तर मी पुढे जाईन. माझ्या प्रियांनो मनुष्यावर अवलंबून राहू. आम्हाला मनुष्याच्या उपस्थितीची गरज आहे, आम्हाला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. हालेलुया. मग ती भविष्यवक्ता दबोरा म्हटली की ठीक आहे मी तुझ्या बरोबर येते, पण तुझी प्रतिष्ठा होणार नाही, तुझा आदर होणार नाही, तुझा सन्मान होणार नाही. त्यामुळे माझ्या प्रियांनो तुम्हाला कोणाची उपस्थिती पाहिजे. कोणाच्या उपस्थितीसाठी तुम्ही भुकेले आहात, कोण तुम्हाला पाहिजे. नाही ना आमची व्यक्ती पाहिजे, ही व्यक्ती पाहिजे तरच मी पुढे. नो ब्रदर सिस्टर, आम्हाला देवाची उपस्थिती पाहिजे. देवाची उपस्थिती आम्हाला यश देणार आहे, देवाची उपस्थिती आम्हाला जय देणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो देवाच्या उपस्थितीसाठी भुकेला राहा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीसाठी बाराक सारखं म्हणू नका आमका व्यक्ती येत असेल तर मी पुढे जाईल, ती व्यक्ती असेल तर मी असं का. नो ब्रदर सिस्टर, परमेश्वरा तुझी उपस्थिती येत असेल तर, मोशेप्रमाणे म्हणा तुझी उपस्थिती येत असेल तर आम्ही पुढे जाऊ, नाही तर आम्ही जाणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इर्मिया पण म्हटलं प्रियांनो जेव्हा परमेश्वर त्याला म्हटला तू गर्भाशयात असताना मी तुझी निवड केली, तुला भविष्यवक्ता म्हणून मी निवडलेला आहे. तर इर्मिया म्हणत आहे हे परमेश्वरा मी तर तरुण आहे, मला बोलायचं ठाऊक नाही. परमेश्वर म्हटलं मी तरुण आहे आणि मला बोलायचं ठाऊक असं म्हणू नको, तू भेऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे, माझी उपस्थिती तुझ्या बरोबर आहे. हे शब्द ऐकतात प्रियांनो इर्मिया तयार झाला. हालेलुया. त्यामुळे प्रियांनो आम्हाला देवाची उपस्थिती पाहिजे, देवाची उपस्थिती. ज्याच्याकडे
देवाची उपस्थिती आहे तो वेगळा आहे. जो त्याच्याकडे देवाची उपस्थिती आहे तो आशीर्वादित आहे. ज्याच्याकडे देवाची उपस्थिती आहे त्याच्याकडे रेलचेल आहे. ज्याच्याकडे देवाची उपस्थिती, ओ माय गॉड, त्याच्याकडे परमेश्वर आहे. म्हणून आज प्रभूला एकच म्हणा, मला तुझी उपस्थिती पाहिजे. प्रेज लॉर्ड. उद्या पुन्हा एकदा प्रियानो देवाच्या उपस्थितीबद्दल आपण पाहूया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. जर या वचनांद्वारे कालच्या नाचच्या वचनात तुम्ही आशीर्वाद, तर प्रियानो कमेंटमध्ये लिहा की प्रभू धन्य की मला तुझी उपस्थिती पाहिजे. त्या बाराकसारखं नाही की मनुष्याची उपस्थिती, मला देवाची उपस्थिती पाहिजे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.